खरं पाहायला गेलं तर मला माहिती आहे आपण सकाळी साधारणपणे 9:30 पासून दादा आता जरा थांबा 9:30 पासून आपण सगळे या रॅलीमध्ये आलेला आहात। ऊन चढलेलं आहे डोक्यावर, साधारणपणे 43 डिग्री एवढं टेम्परेचर आहे। वाटतंय का कोणाला उष्णता? तापलं इथे चटके त्यानं बसतायत। पण आज आपण सगळे पाहत आहात जे वातावरण इथे बनलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्यांची जी भाषणं झाली आमची आधीचे सगळे वक्ते बोलल्यानंतर प्रश्न हाच पडतो, जो तुमचा रिस्पॉन्स बघून हा प्रश्न पडतो की अजून काही प्रचार करण्याची गरज आपल्याला राहिली आहे का? संजय भाऊ आता फॉर्म भरायला गेलेले आहेत। मी त्यांना कानात हेच सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून घ्या, चूक कुठे होणार नाही एवढं बघून घ्या, कारण जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी घेतलेली आहे, मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे। थोडा हा स्पीकर इथे वळून घे ना, मला ऐकून येत नाही थोडंसं, नाही असं उलटा प्लीज। हा बस थँक्यू। मी जास्ती वेळ बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे आपण कोणी जेवलेला नाहीयेत ना नाश्ता केलाय। नाही असं नाही, निवडणूक महत्वाची आहे, अजून काही दिवस आपल्याला आहेत। मी सर्वांनाच विनंती करीन की आपण स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या। सचिन भाऊंना मी खास धन्यवाद देतो कारण आज जो मंच त्यांनी उभारलेला आहे इथे आम्हाला उन्हात ठेवले पण तुम्हा सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे। आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला की आपण किती उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर जे प्रेम करतात, आपला महाराष्ट्र ह्यांना नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे। आपण त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे। कोविडच्या काळात देखील आपण हेच बघितलं आणि ही निवडणूक आपल्या सगळ्यांचं इथे मी स्वागत करत असताना एवढ्यासाठीच तुम्हाला अभिनंदन देत आहे की ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण नुसतं साक्षीदार नाही आहात, आपण तो इतिहास घडवणारे इथे मतदार उभे आहात। कारण इतिहास हा घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही। देशात परिवर्तन घडणार आहे, भाजपचं सरकार बसत नाही। आतापर्यंत आपण ऐकत आलो होतो पहिल्या 1-2 आठवड्यांमध्ये अनेकदा आपण प्रचार पाहिलं असाल, ऐकलं असाल 400 पार 400 पार। ठाकरे साहेब इथे प्रचाराची गरजच नाहीये कारण जो नारा आपण दिल्लीत दिला होता, उद्धव साहेबांनी दिल्लीत जाऊन सांगितलं होतं अब की बार हे सगळीकडे आता दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे। पण आज तडीपार खरोखर भाजपला करण्याची गरज आलेली आहे। अनेकदा आपण ऐकलं होतं, अनेकदा आपण स्वतःहून म्हटलेलं होतं की कीचड में ही कमल खिलता है आणि त्यावेळी कदाचित आपल्याला वाटलं असेल देशात कीचड होता, देशात घाण निर्माण झाली होती, मग अनेक वेगळे आपण विषय घ्यायचो, भाजपसोबतच रस्त्यावर उतरायचो, आंदोलनं करायचो, लाठीकाठी पोलिसांची खायचो। हे बरोबर भाजपावाले त्या ट्रकमध्ये जाऊन बसायचे आणि फोटो अशी घोषणा देताना यायचे, लाठीकाठी आपण कार्यकर्ते खायचो, शिवसैनिक खायचो। पण भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर 2014 पासून आपण पाहिलं असेल आपल्याला वाटलं तो चिखल कमी होईल, कीचड कमी होईल। चिखल काय सगळीकडे कीचड फेकत चालू आहे, एकामेकांना चिखल लावतात, दुसऱ्यावर चिखल फेकतात आणि चिखल फेकल्यानंतर मग ऑफर येते। ते कोण शहाची ऑफर तेव्हा कोणाची आली होती, आता कोणाची येते हो? तसाच राहिलाय आणि मागचं आडनाव पण तसंच राहिलंय, जॉईन और जेल। हे नाही, काही लोकांना जास्ती किंमत देण्याची आता गरज नसते, सोडून द्या। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जॉईन और जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली आहे, तुमच्यावर चिखल आम्ही फेकू आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा असेल तर भाजपा वॉशिंग पावडरमध्ये उडी मारा, वॉशिंग मशीनमध्ये उडी मारा, धुवून तुम्हाला बरोबर कसा मंत्री करतो बघा। आणि हे देशभरात जे सुरू झालेलं आहे एक भयंकर चित्र होत आहे। आज देशात प्रत्येक राज्य बघितलं, प्रत्येक राज्य, एक सुद्धा असं राज्य नाहीये जिथे अस्थिरता निर्माण झाली नाही 10 वर्षामध्ये। 10 वर्षामध्ये जी चांगली राज्य चालली होती, जी राज्य प्रगती करत होती, तिथे एक तर स्वतःचे यांचे मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत, कोणतरी भलतंच यांनी डोक्यावर बसवलेलं आहे आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते वरपासून खालपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे, जेवढा भयानक प्रकार झालेला आहे,
अरविंद केजरीवालजी यांना अटक केली. माहितीये का केली यांनी अटक? कोणीतरी जाऊन यांना सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेकडो कोटी अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत, आता तुम्ही अटक करा. ईडी बरोबर घरी पोहोचली, त्यांना ऑफर दिली, एक तर एनडीए मध्ये या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, फासावर लटकवलं तरी चालेल, पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही. लढत आहेत ते तिथे. संजय सिंगजी असेच आहेत, शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी, तसेच जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊतजी आहेत, अनिल देशमुखजी आहेत, तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत, जेलमध्ये जाऊन बाहेर आले, लढत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपाची एकच पॉलिसी, एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो, सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयतेसाठी लढा, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीमध्ये जे त्यांनी केलं तसंच झारखंडमध्ये केलं, आपण पाहिलं असेल. हेमंत सोरेनजींना देखील त्यांनी तसंच आत टाकलेलं आहे. तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून, घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय